ही गुड न्यूज सीटचे फ्युचर प्लॅन्स ठरवेल आणि हे नेमकं यावेळी घडावं. सीटचं अमेरिकेचं तिकीट सुद्धा आलंय, कधी जायचं हे पण ठरलंय. आणि हे सीट इथे कायमचा थांबेल याची तू आशा सुद्धा आहेस. आणि सेठच्या मनातलं स्वप्न अपुरं राहू शकतं याचं कारण सुद्धा. नाही, काही झालं तरी यात याची काहीच चूक नाहीये. नाही, मला असं रडून नाही चालणार. अदिती बेटा, बेटा तू एवढी इतकी मोठी झालीस तू. डॅड इतका इमोशनल झालाय. डॅडला कळलंय वाटतं. खरं तर मला मॉमशी बोलायचंच आहे, पण असं थेट कसं बोलू. बाळा भाऊजी, हा रिपोर्ट झाले का? ते दुपारी येणारे मोठे बाई आले की मी कळवतो. हो, पण तुम्ही वेळेत जा रिपोर्ट आणायला, उगीच उशीर करू नका. हो. हा, नाही तर रिपोर्ट यायचे तिकडे आणि तू आपल्या इथेच. हो, मोबाईलवर रिपोर्ट येतील का? हो, तेच रिपोर्ट आले की मी कळवतो सगळ्यांना. नका काळजी करू. बरोबर, मी काय म्हणते, तू आता तुझी पटपट कामं करून घे, म्हणजे मग वेळेत जाशील. चल हो. चल चल चल, चला ग, मदत करू. नाही करतो. खरं तर मला खूप वाटतंय की तू थांबावस. आता आपण आई बाबा होणार आहोत. पण अरे सिद्धू, सुनबाई, अरे या बाहेर. हो तात्या. सर, आपण का रडायचं? आपली पाठवणी तर उद्या आहे. ऐका ऐका सगळेजण, कुणीही बाळाला काही विचारायचं नाही, कळलं? बाळा बाळा शांत हो. अरे अप्पा, पण रिपोर्ट आले तर कोण कशाला त्याला काही विचारेल? हा, आणि हे बघा, आता दुपार झालीये.
ए बाळा चल, आपण ना आत्ताच्या आता त्या लॅबच्या बाहेर जाऊन बसू. चल. अगं रत्नाकर, त्याची काय गरज आहे? नाही तू चल आत्ताच्या आत्ता चल. अगं रत्नाक्का, काय करतेस तू हे? अरे जा, आपण आरामात जा. पण हे सगळे कुठे चाललेत? अगं रत्नाकर, डॉक्टर आहे मी. काहीतरी पाहुण्यांसमोर मान ठेव. सोड. डॉक्टर आहे म्हणे, अजून रिपोर्ट आणता नाही आले तुला. चल तू आधी. नाहीतर काय, हे कसले डॉक्टर? फिलिंग्स तर काहीच नाहीये त्यांना. सोड. हे बघ, मी लॅब मध्ये डायरेक्ट फोन करतो आणि त्यांना विचारतो, मग तर झालं. नाही माझा ना याच्यावर भरोसाच नाही. कुठेतरी रेंगाळत बसेला. हे बघ तू माझं बाळा, माझ्या समोर फोन लाव तू. बाळा. ए पल्लू, काय हा तुझा नवरा? तुमचा बाळ या जगात आल्यानंतर ह्याचा पाय घरात तरी राहणार आहे का? अरे कधी येतात रिपोर्ट, कधी नाही, आपल्याला कळतं का? हा, कधी कधी येतात लवकर, मग आता रिपोर्ट आल्यावर आपल्याला फोन करून सांगणार आहे का ते रिपोर्ट आले म्हणून? आता विचार लवकर, काय ते विचार. एक काम कर, ठीक आहे. घे, बोल तूच. बोल. अगं मग तू शांत होशील तर मी विचारेन ना. थांब. हा, हॅलो. तुम्ही जरा ते रिपोर्ट मला वाचून दाखवता प्लीज. हा. ओके. थँक्यू. काय सांगितलं त्यांनी? सगळं काही क्लिअर आहे. क्लिअर? डॉक्टर आहे म्हणून काही जड बोलशील का? अगं रत्नाका, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. काय? हो. आम्हाला सगळ्यांना खात्री होतीच. बाळा. म्हणजे मी आजी होणार. हो. म्हणजे माझी लेक आई होणार. हो. म्हणजे सिद्धू बाबा होणार. बाळा, मी आजी होणार. अदिती, अगं आनंदाची बातमी आहे. आई होणार आहेस तू. मी आजी होणार आहे. सिद्धू बाबा होणार आहे. इतकी आनंदाची बातमी दिली आहेस तू. अदिती, काय सांगू तुला? ही बातमी बाहेर सगळ्यांना कळली ना तर सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. मी आता सगळ्यांना सांगून येतो. आलोच. थांबा बाळा काका. काय झालं? एक मिनिट. आता कसं सांगू यांना ही बातमी? कोणाला सांगू नका म्हणून. तुमचं जे काय सरप्राईज आहे ते फुकट गेलं. गुड न्यूज वगैरे काही नाहीये. तिला अशक्तपणा होता म्हणून तसं झालं होतं. बास झाला सिद्धू भाऊजी, पुरे झाली आता मस्करी. नाहीतर काय, आम्हाला माहितीये. खरं बोलतोय मी. तुम्हाला खोटं वाटतंय का? बाळा काकालाच विचारा. बरं झालं तू आलास. यांना सांग. रिपोर्ट निगेटिव्ह आले. ऍक्च्युली काय कामाची दगदग आहे ना खूप तिच्या मागे, त्यामुळे विकनेस आला असेल. मी गोळी देईल तिला, होईल 2 दिवसात रिकवर. म्हणजे बाळा भाऊजी, खरंच आदितीकडे गोड बातमी नाहीये? म्हणजे तुमच्या डॉक्टरकीतलं मला काही कळत नाही, पण एक बाई म्हणून मला जे जाणवतंय ते. हो मोठ्या बाई, प्रेग्नेन्सी सारखं उलट्या होणं, चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं हे नॉर्मली पण होऊ शकतं. पण तरी पण वाटणारच ना रे बाळा सगळ्यांना. काय नाही, या बाळानेच फूस लावली आपल्याला. हे बघा, पुढे तू प्रेग्नेंट होशील ना, हे तेव्हा डॉक्टरच बदलू आपण. बापू आणि नाना अगदी बरोबर बोलताय. डॉक्टर नाहीच ते बाळा, डॉक्टरकीची प्रॅक्टिसच करतोय अजून. भाऊजी, माझं एक ठीक आहे,
पण बयोबाईंचा अंदाज कसा चुकला? सुमित्रा, अगं बाळा सांगतोय ना, पण नसेल तसं काही. अगं डॉक्टर आहे ना तो. हो ना. अरे नमा जावई बापू, अरे तुम्ही काय असे तोंड रंगून उभे? चला चला आपापल्या जागी बसा. अरे सोहळा पूर्ण करायचा आहे की नाही? चला सगळ्यांनी, चला चला चला. चला रे, आज ना उद्या तुमच्याकडनं गुड न्यूज येईलच. आज नमा आणि युवराजसाठी आनंद साजरा करूयात. या. ताई, रत्नाका, अदिती बेटा, नाराज नको होस. आदिती, जास्त विचार नको करूस. ठीक आहे. मॉम, डॅड, आहे गुड न्यूज माझ्याकडे, पण तुम्हाला आता नाही सांगता येणार. ए पल्लू, माझ्या भावाला एवढं बोलायची गरज नाही. हा, चांगला डॉक्टर आहे तो. अख्ख्या गुळपोळीचा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्हीच तर दुपारी म्हणत होता डॉक्टर म्हणे. अर्चना, झाले का डबे भरून? हा हे झालं. दे डबा दे, मी ओट्यावर ठेवते. बर, चला आता आटपा लवकर. बाहेरचं सगळं आवरलंय. गुरुजी उद्या लवकर येणार आहेत. आणि मोठी बाई, बस ना आता. हे बघ, लग्न घरी अशी सारखी अस्व गाळायची नाही तर. चला सगळ्याच जणी आपण बाहेर जाऊयात. चला, युवराजचे आई बाबा पण अजून झोपले नाहीयेत. चला आवरा पटकन. पण रत्नाका, आपण बाहेर जाऊन काय करायचंय? कळेल नाने, तू आवर आणि चल लवकर बाहेर. मग आता हे सगळे डबे आपण सिद्धूला आत्ताच नेऊन देऊया का? नाही मोठ्या बाई, थांबा थोडा वेळ. आधी आपला सरप्राईज. कुठलं सरप्राईज? नाने, सांगितलं ना तुला कळेल म्हणून. चल आवर लवकर, आटप. हो हो. नमा, अगं काय झालं? लग्न झाल्यावर तू उद्या सासरी गेली, जेव्हा इथे परत येशील तेव्हा सगळे भेटतील, फक्त मी नसेल. रडतेस काय? नमा, अगं आपल्यातलं बॉन्डिंग बघ ना किती स्ट्रॉंग आहे. आपण दोघे उद्या जाणार. तुझी उद्या सासरी पाठवणी होणार आणि मी अमेरिकेला जाणार. पण नमा, उद्या लग्नात आहे ना, मी युवराजचा असा कान पिळणार आहे, असा कान पिळणार आहे आणि त्याला सांगणार आहे, ए युवराज, नमा माझी लाडकी बहीण आहे, ती हसत खूप छान दिसते, तेव्हा तिला हसतच ठेवायचं, नाहीतर तुझं काय खरं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, मी अमेरिकेहून तुझ्या संसारावर लक्ष ठेवून राहणार आहे. चल, रडू नको, जा आता. गुरुजी, हो बोला. आणखी काय लागेल? पानं हवीत आणखी. हो, आणखी पानं हवीत. पानं काय? अगं विड्याची पानं कुठे ठेवलीत? किचन मध्ये. काय? थांबा. चला 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 चला. आप्पा, पापा, काय? अहो याचं काय करू? अरे अरे सखा, एवढी मोठी आंब्याची डाळी कशाला तोडून आणलीस? मला सांगितलं, मी आणलं. मला या लग्नातलं काहीच माहित नाही. अरे अरे तुझं लग्न झालं नसलं, माहित नसलं म्हणून काय झालं, आपल्या घरातली सगळी लग्न पाहिलीस ना तू. अरे एक आंब्याचा टाळा सुद्धा पुरला असता. मग आता याचं काय करू? काय करू काय? थांब जरा. हा, आता परत त्या झाडाला लावून टाक. हे अरे बाहेर टाकून दे जा. बर. हा. हा. गुरुजी, अरे सुहास, ए सुहास, काय म्हणताय आप्पा?
अरे सिद्धू कुठे आहे? सिद्धू ऐकायला येत नाहीये, मोठ्याने बोला. अरे त्या सनाईचा आवाज बंद कर आधी. हा थांबा थांबा करतो. हा काय म्हणताय? अरे सिद्धू कुठे आहे? सिद्धू दादा ते इथेच होता कुठेतरी. ओ भाई कौन हो आप? कौन चाहिए आपको? और ये क्या है? ओ हेलो ओ भाई. हे स्वस्त. अरे तो बॉक्स बाजूला कर म्हणजे त्याला बोलता येईल. हा अरे बाजू करो इसको. अरे दादा तू आहेस? काय आहे सिद्धू, अजून तयार झाला नाहीस तू? नाही काय, जातोय आता तयारीला. लवकर आवर. काय रे सिद्धू याच्यात काय? आणि कोणासाठी? आदितीसाठी आणलंय. आज जायच्या आधी तिला सरप्राईज देणार आहे. ओ दादा बडे रोमॅन्टिक हो रे हो. अरे मला वाटलं याच्यात फटाक्याची माळच काय. आणि एवढे मोठे फटाके लावले असते तर आपलं एक गोकुळ निवास उडून गेला असतं. ओ नाना काय बोलताय तुम्ही? लग्न घर आहे. बर बर बर, गोकुळ निवास नसतो उडाला, गुळपुरी. बास नाना नको, तुम्ही ना नाना काही बोलूच नका. मला बघायचंय, उघड ना. अरे दुमण्या, अरे तुझ्यासाठी नाही आत्ता फोडायला, आदितीसाठी आहे. नाही मला बघायचंय. दुमण्या, अरे मोठ्या बाई तुला करा. त्यात पासपोर्ट, फ्लाईटची तिकीट, विजा सगळं पुन्हा चेक करून घे, नाहीतर मग निघताना उशीर होईल. तुला खूपच घाई झाली ना मला पाठवायची. निघतोय मी. बाळाचं कळल्यापासून मी सीड मागे खूप घाई करते, पण मी तरी काय करू? अरे जगातल्या सगळ्यात मोठ्या आनंदापासून इतकाच दूर आहेस तू. म्हणजे तुझ्या अमेरिकेच्या आनंदाविषयी बोलतायत त्या. आता थोड्या वेळात फ्लाईट आहे ना तुझी, हो ना रत्नाक्का? हो. ऐक ना, तू आवरून घे पटकन, आम्ही पुढे होतो. हा रत्नाक्का. मोठ्या बाई द्या, ते मी करते. अगं आम्ही करतो. अहो करते मी, तुम्ही बसा जरा. सकाळपासून कामं करता तुम्ही. अगं आता लग्नघर म्हटल्यावर बसून कसं चालेल? नाही तेही आहे, पण आता मी आले ना, आता मी करते. आदिती चक्कर तुला आली होती, तू आराम करायचं सोडून आम्हाला काय आराम करायला सांगतेस? हो बरोबर आहे. ते मला वीकनेस मुळे झालं होतं. आता ठणठणीत आहे मी. द्या, मी हे बाहेर नेऊन देते. अगं तुम्ही असं नाही ऐकणार, बाजूला व्हा. द्या इथे. हो हो. ही मुलगी ना काम करताना काही काळजीच घेत नाही. छान तयार झालीये ना, साडी छान घातलीये. चहा बिया आणला तर? आलेच मी, आलेच. हे घ्या. छान दिसतायत ना दोघं? हो, खूप गोड दिसताय. मी आलेच. हा दोघांना वरती बोलवा, मुहूर्ताची वेळ झाली. हो हो, चला या दोघ जण वर. कसं बोलावं हिला सगळ्यांसमोर? बाळा काका. हे काय आदिती? अगं तुला आता अशी कामं करायची नाहीये. बाळा काका हळू बोला ना. अगं हो, पण आता तुला ही कामं करायची नाहीये. नाहीतर आम्ही सगळ्यांना सगळं सांगून टाकू. हा नाही नाही प्लीज नको, हे इतकंच काम करते बस. प्लीज. बर, पण
पुढच्या वेळेला लक्ष ठेव हा. ओके. थांबा, मी उचलते. सांभाळा देते. अगं काळजी घे आपल्या बाळाची. आणि माझं कायम लक्ष असणार आहे तुझं. अदिती, अदिती, कुठे हरवलीस? सिद्धू जा, अक्षदा आणतोस का? हो आणतो. बयाची आहे सका, चल. अहो, काय झालं? काय चाललंय तुझं? काय सांगितलं होतं मी तुला? काही करायचं नाही म्हणून. आदिती ऐक ना, हे पण हे पत्राचं काय झालंय, जरा प्लीज नीट करून दे ना. हो करते. मी करते. नको नको, तुम्ही नको. त्याला कान पिळा आता. सुहास, कान पिळ. नाही दादा, रे खर तर माझ्यापेक्षा जास्त हा मान तुझा आहे. तुझा आणि नमाचं नातं मला माहिती. तू आजपर्यंत खूप काही केलंय नमासाठी. हो का? आणि तू काय कमी केलंयस का? अरे तू सख्खा भाऊ आहेस तिचा, त्यामुळे हा मान तुझा आहे. नाही रे दादा, तू पिळ. तू पिळ. अरे नाही दादा, तू पिळ. बरं ठीक आहे, दोघं एकत्र पिळ. बरं ठीक आहे. सिद्धू आता हा कान मोकळा आहे, हा मी पिळतो. अरे दुमण्या, अरे इतक्या जोरात कान पिळायला कोणी सांगितलं तुला? अरे युवराज, अगं नका नका, काय झालं? सिद्धू, हे बघ, मी आता जे काही सांगेल ते शांतपणे ऐकून घ्यायचं. तू पण काय झालंय काय? हे बघ, आदितीचे रिपोर्ट झालेत आणि त्यात खरं काय आहे हे फक्त मला, बाळाला आणि आदितीला माहितीये. पण सिद्धू, मला वाटतं हे तुला सुद्धा समजावं, कारण तुझा हक्क आहे. बघता का, एक मिनिट, मला एक सांग, काही सिरियस आहे का? एवढं टेन्शन मध्ये काय आहेस? बोल ना, काय झालं? अगं सांग ना. तू हे बाळा काकांनाच विचार ना. बाळा काका सांगतील तुला. बाळा काका. हो ना. अरे ये ना, मी तुला समजावतो. काय ऍक्च्युली तिचं एचबी कमी झालंय. एचबी म्हणजे हिमोग्लोबिन कमी झालंय तिचं. काय आपल्याला तिला ना थोडं खाण्यापिण्याकडे लक्ष जास्त द्यावं लागेल. शपथ आहे तुम्हाला माझी. नको प्लीज. आता काय बोलणार? शपथच घातलीये. रत्नाक्का, तुम्ही दिलेली शपथ मोडत होतात. आई मानल्यास ना तुम्हाला आदिती.
मग त्या हक्काने सांगू दे मला त्याला. होणाऱ्या बाळाचा बाप आहे तो. कदाचित हे सगळं ऐकून थांबेलही तो. हा आनंद तू त्याच्यापासून कसा हिसकावून घेऊ शकते? काहीच गिल्टी येत नाहीये का तुला? मी आयुष्यात कधीच प्रेग्नंट नाही राहू शकले. या क्षणांची किंमत आहे ना, मला विचार. अगं, आई होण्याचा आनंद नवऱ्याला नाही सांगायचा तर मग कुणाला? रत्नाक्का सगळं मान्य, पण खरं सांगते, माझ्यासाठी सुद्धा हे तितकंच कठीण आहे. आणि तुम्ही सेटसाठी जो विचार केलाय तो मी सुद्धा केलाय. म्हणूनच तो बाबा होणार आहे हा निरोप मी त्याच्यापर्यंत पोहोचवलाय. कसा? नमा सासरी गेली. सेठ प्लीज. सिद्धू, तुला आता निघायला हवं. हे बघ, असं रडून नाही चालणार. चला, आपल्या मुलाच्या पाठवणीची तयारी करायला हवी. माझी निघायची वेळ आली. फायनली मी अमेरिकेला जाणार. माझं स्वप्न पूर्ण होणार. मोठे बाई, मी अगदीच समजू शकते तुमचं काय होत असेल. अहो, तुम्हाला यांनी बोर्डिंगला टाकायचा नुसता विचार केला ना तरी मला वेड लागायची पाळी आली होती. सुमित्रा, अगं घरातलं कोणी प्रवासाला निघालं ना की कसं हसतमुख राहावं. हे बघ, सारखं सारखं ते डोळ्याला पदर लावणं बंद कर. सुमित्रा, अगं सुनबाई आपल्या सोबत राहणार आहे. आपल्यापेक्षा जरा जास्त तिच्यासाठी कठीण आहे. हो ना. त्यामुळे तिचा विचार करून धीर एकवटून उभं राहायचंय. बाई, मित्रा, चल.
सांभाळून जा रे बाळा आणि काळजी घे रे स्वतःची. सिद्धू, अरे सुनबाई कुठं आहे? ती फ्रेश होते, येते बोलली. दादा ह्या बॅग्स आम्ही बाहेर नेतो, तू ये. ती पण बॅग दे, घेऊन जातो मी. सिद्धू घे. हो ना, आणि आजच या घराचा मुलगा आपल्या सगळ्यांपासून लांब निघून गेलाय. एकाच दिवशी घरातली दोन्ही लाडकी मुलं घरापासून लांब गेलेत. हो ना, आपलं कुटुंब एवढं मोठं आहे, पण एक जण जरी नसला ना तरी चुकल्यासारखं वाटतं. पण आता सवय करून घ्यायला हवी नाही का? चला चला, अरे चला जेवून घेऊयात. सुमित्रा, सुनबाई, ताई, अगं जेवून घ्या. असं एकटक पाहून काय होणार आहे का? नाही बाई, इच्छाच होत नाही हो. खरंय, सगळं अगदी सुनं सुनं वाटतंय हो. अगं दोन्ही पोरं चांगल्यासाठीच घरापासून लांब गेली आहेत ना. नवाचा आता नवीन संसार सुरू होणार आहे. किती आनंदाची गोष्ट आहे. सिद्धू अमेरिकेला जाण्यासाठी, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करत होता. आता त्याच्या मनासारखं होतंय ना. अगं ती दोघंही सुखातच असणार आहे. आणि तुम्ही रडताय? चला डोळे पुसा बघू. चला खाऊन घ्या. सुनबाई, काय झालं ग? सिद्धूची आठवण येते ना? अगं पण आत्ताच पयोबाई म्हणाल्या ना, सिद्धू त्याचं स्वप्न पूर्ण करायला गेलाय. तुला आनंदी असायला हवं, हो ना? त्या गोष्टीचा आनंदच आहे, पण सिड आता माझ्या सोबत नसणार हे सुद्धा तितकंच खरं आहे ना. आदिती, तुझं दुःख मी समजू शकते. अगं हे पण असेच फिरतीवर असतात. पण लांब असलो ना तरी दोघात असलेलं प्रेम एकमेकांना जोडून ठेवतं. जवळ नसलो तरी सोबत आहोत हे सांगतं. घे घे. घे सुनबाई, अगं घे. काय होतंय मला?
तर मी चूक केली का तुला न सांगता? नाही नाही, आता हे असे विचार नाही करायचे. आता हे सगळं असं होतच राहणार आहे, पण सगळ्यांसमोर नाही व्हायला पाहिजे हे. बाळा काकांना सांगायला हवं आणि मी स्वतः सुद्धा काळजी घ्यायला हवी. आणि स्टेट जरी अमेरिकेला गेला असला तरी तो तुझ्या जवळ आहे.